रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले
रे रे
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रस्तुत प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग अखिल विश्वातील याच्यावत प्राणीमात्रांना प्रिय असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश परमात्मा आणि परमात्म्याला देखील प्रिय असणारे आवडते असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आवडणारे प्रिय असणारे लाडके असणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांचा चार चरणाचा
जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठ्ठल 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 विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगामधून स्वतःला आलेला अनुभव प्रतिपादन करतात. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अर्थात रोज आपण टी व्हीवरती ठळक बातम्या जशा ऐकतो तशा अभंगाच्या ठळक बातम्या आपल्यासमोर मांडण्याच्या किंवा गाण्याचा प्रयत्न करतो. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा मी आनंद घेतलेला आहे. अर्थात भगवान परमात्म्याचं मी दर्शन घेतलेलं आहे. मग भगवान परमात्म्याचं जेव्हा माऊली म्हणतात मी दर्शन केलं तेव्हा माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेली आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी, माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालेलं आहे, आनंद प्राप्त झालेला आहे. पण काही साधक मंडळीने ज्ञानोबरायांना प्रश्न केला, ज्ञानोबराय तुम्ही बऱ्याच वेळ झालं, अर्थात तुम्हाला त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे, त्याच्या नावाचा परिचय तरी आम्हाला करून द्या ना. तेव्हा ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या नावाचा परिचय करून देत असताना अत्यंत गोड परिचय करून देतात. तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. पुन्हा काही साधक मंडळीने ज्ञानोबरायांना प्रश्न केलेला आहे, ज्ञानोबराय आम्हाला तुमच्या देवाचं नाव लक्षामध्ये आलेलं आहे, त्यांचं नाव काय आहे तर विठ्ठल आणि माधव अशा स्वरूपाचं नाव आहे, हे आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पण एवढं पुण्य संपादन करण्यासाठी तुम्ही काय केलं? ज्या निमित्ताने आपण आज जमलेलो आहोत त्या आईने, त्या आत्याने, त्या आजीने आपल्या जीवनामध्ये फक्त पुण्य केलं बरं का, फक्त पुण्याचा संचय केला. त्याच हेतूने, त्याच सद्वासनेने, त्याच इच्छेने हा आजचा अभंग या ठिकाणी योजलेला आहे. अर्थात दुसऱ्या अभंगाचं चिंतन झालं होतं आमचं, पण अत्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आपल्या जीवनभर तंतोतंत जगला, आपल्या जीवनामध्ये अनुक्रमण केलं, अर्थात आचरणामध्ये आणला, अशा गोपाबाई शामराव काळे यांनी आपल्या जीवनामध्ये अर्थात बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी आपल्या जीवनामध्ये फक्त पुण्याचा संचय केला, अर्थात दुसरा संचय केला नाही. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, बोला की तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देव तेव्हाच कृपा करतो की जेव्हा त्याची आपण सेवा करतो, जेव्हा त्याचं आपण नामस्मरण करतो, जेव्हा आपण त्याची साधना करतो, वारी करतो, तेव्हा देव आपल्यावरती कृपा करत असतो. म्हणून त्याच इच्छेने आज आपल्या आत्याने, आईने, आजीने आपल्या जीवनामध्ये किती पुण्य केला असेल, आज 7वं पुण्य स्मरण होतंय. ही भाग्याची गोष्ट आहे. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. या न्यायाने माऊली म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी काय केलं, मनोनी विठ्ठली आवडी, फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, म्हणून मनोनी विठ्ठली आवडी. माझ्या जीवनामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा आवडलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणावरती चिंतन करत असताना एक शंका उत्पन्न होत असते, पण ती शंका मी या ठिकाणी उत्पन्न करणार नाही.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये चिंतन करत असताना माऊली म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचा ठेवा असणारा तो भगवान परमात्मा आहे, जो सर्वांचं लालन करतो, जो सर्वांचं रक्षण करतो आणि जो सर्वांचं पोषण करतो, त्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात. विढा पहा, आज सेवा किम निमित्त आहे हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. काही सेवा नित्य असतात आणि काही सेवा नैमित्तिक असतात. म्हणून आज निमित्ताला धरून केलेली सेवा म्हणजे नैमित्तिक सेवा आहे. आणि या सेवेच्या निमित्ताने आज पवित्र आणि पावन दरबारामध्ये ज्या अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणजे आनंदवाडी भूमी, आणि या भूमीमध्ये अनेक साधू संतांचे पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. परमपूजनीय आपल्या परिसराचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव श्री संत मोतीराम महाराज असतील, श्री संत मारुतराव महाराज असतील, अनेक मंडळी या परिसरामध्ये झालेली आहेत. आणि त्या मंडळीचा वारसा घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आहोत. आणि त्याच निमित्ताने मारुतराव महाराजांचा आशीर्वाद घेऊन, मोतीराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन या पृथ्वी तलावरती गेली अनेक वर्ष झालं ज्यांनी जन्माला आल्या आणि आपली इहलोकीची यात्रा संपून परलोकाला निघून गेल्या, अशा वैकुंठवासी कैलासबाई शामराव काळे, गोपाबाई शामराव काळे यांच्या या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज सर्वजण आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत. फक्त फेटा काढायचा आणि बांधायचा शिल्लक, पण कोणीतरी कीर्तन करायचं या न्यायाने आज मी या ठिकाणी उभा आहेत. अनेक या परिसरातील कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा फेटा काढला आणि बांधला का ती मंडळी सुद्धा कीर्तन सेवा करू शकेल अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण तरी देखील आज माझ्या परमभाग्याने एका आईची म्हणा, एका आत्याची म्हणा, एका आईची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराला मिळत आहे. माझं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, या न्यायाने काहीतरी मला सेवा करण्याची संधी आज मला प्राप्त होणार होती. म्हणून मी थोडंसं वेगळं चिंतन करणार होतो. पण या परिवाराने, अर्थात हा परिवार वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा आणि वारसा जपणारा परिवार आहे. आणि एक परिवार आपल्या आत्याची म्हणा, बहिणीची म्हणा, ननंदबाईची म्हणा पुण्यस्मरण साजरं करत असेल, ही फार मोठी सध्याच्या काळामध्ये एक आदर्श घडवणारी गोष्ट आहे बरं का. खरंच आदर्श घडवणारी गोष्ट आहे. सध्याचा काळ फार कठीण आहे. म्हणून ज्या गोपाबाईचे 2 बंधू आहेत, लक्ष्मण किसनराव दंदने आणि मारुती किसनराव दंदने, या दोघाही बंधूंनी आणि यांची जे काही भाचे असतील, काही मुलं असतील, हे 4 भावंड आहेत, 4 भाचे आहेत आत्यांना. ते 4ही भाचे अत्यंत तेवढ्याच प्रखरपणे, तेवढ्याच आनंदमय वातावरणामध्ये या आत्याचं पुण्यस्मरण साजरं करत आहेत. केशवभाऊ आहेत, बंडूभाऊ आहेत, संतोष भाऊ आहेत आणि अक्षय दादा आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून आज एका आत्याचा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजच्या या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायातील नवे महाराष्ट्रामधील अनेक गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, वारकरी संप्रदायातील ज्ञानवान गुणवान वारकरी संप्रदायाचा निष्ठा राखणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये कमी वयामध्ये आपल्या गोडवाणीने छाप टाकली, नवे आमच्या आळंदी क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत. आपल्या परिसराचं भूषण आणि अनेक तरुणांचे प्रेरणास्तोत्र उद्धवजी बापू शिंदे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे बापूंना ज्यांनी उत्तम अशी गोड साथ दिली असे आपल्याच परिसराचं वैभव पप्पू महाराज कोले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच
मी ज्या दिवशी पत्रिका वाचली ना पिंटू महाराज, मी घरामध्ये वैतागलो की मी म्हणत असतो वैतागवाडीला जाणार आहे मी. मला वाटतं ह्याच वैतागवाडीला येऊन राहावं काय काय की आता. संसारामध्ये किंवा ही मुलं सांभाळताना खरंच वैताग येतो, म्हणून मी घरामध्ये सातत्याने म्हणत असतो वैतागवाडीला जायचं. आणि खरंच आता येतं आज पप्पू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी तुम्हाला पटेल, तुम्हाला आवडेल, तुम्हाला पचेल, तुम्हाला जमेल अशा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ज्या माऊलीने आपल्या जीवनामध्ये फक्त पंढरीची वारी केली बरं का. काय केली? फक्त पंढरीची वारी केली. वर्ष श्राद्ध का करतात, मेलेला माणूस कधी जातात, काय करतात हे तुम्हाला सर्व माहिती. त्याचे किती पिंडदान पाडतात, कसं दर्पण क्रिया केली जाते, 13वा कसा केला जातो, 10वा कसा केला जातो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत. जरी ज्ञात नसल्या तरी एखाद्या दिवशी त्याचं चिंतन करूया. आपण ऐकत असाल, कारण या परिसरामध्ये चिंतन होतं. समोर ज्यांनी अत्यंत मृदंगाची साथ, या परिसराचं वैभव आणि ज्यांच्यावर खरी गुरुकृपा कशी असावी हे कृष्ण महाराजाकडे, हे कृपेचं फल आहे. म्हणून वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ मृदंग वादक, आमचे मित्र, अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत, माधवराज महाराज नरवडे गुरुजी यांचे शिष्य कृष्णादादा भोरकडे, या परिसराचं खरंच वैभव आहे महाराज. कृष्णादादांच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कीर्तनासाठी श्यामसुंदर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दत्तवाडी संस्थांचे नागनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. केशव महाराज उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी विनायक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट मुद्दा गणेश महाराज आहेत, योगेश महाराज आहेत. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एका तासामध्ये जेवढी नावं घेता येतील तेवढं घेण्याचा प्रयत्न करतो. तास हानीत असताना आपलं उरकत घेऊ आपण. ज्या आत्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, अगदी 1 तास उरला खटवंगर आहे अशी. कीर्तन संपायची वेळ आणि आपली चालू व्हायची वेळ सुरू झालेली आहे, पण 1 तास या ठिकाणी सेवा करायची आहे. मी वंदन साऊंड सिस्टीमला वंदन करून माझ्या वंदन सेवेला सुरुवात करतो. आणि माझ्यासमोर ज्ञानाचा सागरच उभा आहे. निस्ता सागर नाही, ज्ञानाचाच आहे, आणि मी ज्ञानच आहे. म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा करायची. समोर ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी असणारे अनेक आपण निष्ठावान वारकरी आहात, कारण ही भूमीच पवित्र आहे, पावन आहे. मी मगाशीच प्रमाण सांगून गेलो. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. या न्यायाने फक्त 1 तास अभंगाचे चिंतन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण देतो. विठाला प्रस्तावना अगदी थोडक्यामध्ये सांगतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. माऊली म्हणतात, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव घेतला अशी व्यक्ती, असा महात्मा अनुभव सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही, तो तत्स्वरूप होऊन जातो. मी सांगत नाही देव पहावया गेलो तेथे देवच होऊन ठेलो, किंवा तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, असा सिद्धांत आहे. पण तरी देखील माझे ज्ञानोबा म्हणतात, मी त्या देवाला पाहिलं आणि माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. हे कसं काय, याचं उत्तर आपल्याला थोडक्यात प्रश्न निर्माण करतो आणि याच्या उत्तराकडे जातो. बघा, एखादी नदी वाहते, आपल्या शेजारूनच गोदावरी नदी गेलेली आहे. ही नदी वाहते, वाहत 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 अनेक नद्यांना, अनेक वड्यांना, अनेक नाल्यांना वाहत 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 कुठपर्यंत जाते हो? समुद्रापर्यंत. सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी, अवघ्या झाल्या उर्मी एक माय, अवघ्या झाल्या उर्मी एक
सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. एकदा का आपली गोदावरी नदी म्हणा, गोदावरी गंगा म्हणा, एकदा का समुद्राला मिळाली रे मिळाली की ती एकमय होऊन जाते, ती वेगळी राहत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. आपल्यासारखे 4-2 वारकरी गेले आणि म्हणू लागले आपली गोदावरी नदी कुठे, आपल्याला दिसेल का हो? दिसणार नाही महाराज. ती एकमय होऊन जाते, तत्स्वरूप होऊन जाते. चला, ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करत असताना अत्यंत गोड वर्णन करतात. माझ्या समोर माता माऊली बसलेले आहात. रोज तुम्ही शेतामध्ये जाता ना शेतामध्ये आई, रोज शेतामध्ये जाता. सकाळी गेल्यापासून रात्री 5 वाजेपर्यंत जेवढं काही शेतामध्ये काम असेल, कष्ट असेल ते करता. आणि रात्री घरी येत असताना संध्याकाळचा स्वयंपाक होईल आणि सकाळचा स्वयंपाक होईल एवढे पाठीमध्ये दगड भरून आणता का? बरोबर आहे ना? रात्रीचा स्वयंपाक होईल आणि सकाळचा स्वयंपाक होईल एवढं आपण काय करतो, काष्ट घेऊन येतो किंवा सरपण डोक्यावरती घेऊन येतो. रात्री घरी येतो, तोंड हातपाय धुतो, सुंदर असं स्वयंपाकाला लागतो. जी माता माऊली सुगरण असेल आणि वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असेल, या दंदने परिवारासारखा, ती माता माऊली सुंदर हरिपाठ घेत 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 ती सुगरण स्वयंपाक बनवते. ज्या माता माऊलीला कंटाळा आहे ना, ती माता माऊली बोट मोडत 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 का होईना पण ती स्वयंपाक करत असते. मला हे सांगायचं आहे, हा पूर्ण स्वयंपाक बनवल्याच्या नंतर ज्या चुलीमध्ये अनेक प्रकारचे काष्ट घालतात, मग लिंबाचा असेल, बाबळीचा असेल, बोरीचा असेल, चंदनाचा असेल, अन्य प्रकारचे आपण काष्ट त्या चुलीमध्ये घालतो. आणि त्या चुलीमध्ये एकच जात शिल्लक राहते, ती म्हणजे काय हो? बोला ना, राख. चला, ज्ञानोबारांची भाषा आहे. का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे आग्नी माझी. एकदा का अग्नीमध्ये गेलं रे गेलं की तिथं एकच जात शिल्लक राहते, ती म्हणजे राख. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय चुलीमध्ये गेलं रे गेलं का तिथे राखच शिल्लक राहते. तसं एकदा का भगवान परमात्म्याला पाहिलं रे पाहिलं का देव सोडून दुसरं काही राहत नाही, तत्स्वरूप होऊन जातं, शिल्लक राहत नाही. तरी देखील माझे ज्ञानोबा आहे, आपले ज्ञानोबा आहे म्हणतात, मी देवाला पाहिलं, माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. हे कसं काय? हा झाला पूर्व पक्ष. याचा उत्तर पक्ष आहे का? अनुभवाचे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला वर्ग आहे अनुभव असतो पण अनुवाद नसतो. दुसरा वर्ग आहे अनुवाद असतो पण अनुभव नसतो. तिसऱ्या वर्गाचं चिंतन करा,
अनुभवही नसतो आणि अनुवाद देखील नसतो. चौथ्या वर्गाचं परिशेष न्यायाने चिंतन करायचंय. अनुभवही असतो आणि त्याचा अनुवाद देखील असतो. याचं थोडक्यामध्ये चिंतन करू आणि पुढे जाऊ. विठाला 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 विठ्ठल. अगदी सोपं तुम्हाला सांगणार आहे. पहिला वर्ग आपल्या समोर म्हटला अनुभव असतो पण अनुवाद नसतो. या वर्गात जर कोण असेल तर आपल्यासारख्या 4 साधकांनी जाऊन एखाद्या योगी महात्म्याला विचारलं, महाराज उठा, समाधी अवस्थेमध्ये कुठला ब्रह्मानंदाचा आनंद उपभोगत आहात तो सांगा ना. त्यावेळेस त्या योगी महात्म्याला समाधी अवस्थेचा अनुभव असतो पण त्याचा अनुवाद करता येत नाही. लक्षात येत नसेल तर ऐका. आपल्या आनंदवाडी गावामध्ये मी प्रवेश केलाय. माझी ही सोन्याची घड्याळ नाही समजा आहे, सोन्याची घड्याळ आहे. विहिरीपाशी जाऊ नाही गेलो, पडू नाही पडली आणि नसू नाही तिथं 4 फुलं होती. म्हणले महाराज तुमची घड्याळ पडली, आमच्या लक्षात आले. घड्याळ महागा मोलाची आहे हेही लक्षात आलेलं आहे. तुमची घड्याळ काढून देतो पण आम्हाला 1500 रुपये द्यावं लागते. म्हणलं 1500 नाही 2000 घे कृष्णा महाराज, पण माझी घड्याळ काढून दे. त्यावेळेस मुलाला माहित होते या विहिरीमध्ये जास्त पाणी नाही. कपडे काढली, पाण्यामध्ये उडी टाकली. जशी पाण्यात उडी टाकली तसा कशाचा शोध घेऊ लागला, माशाचा. कशाचा शोध घेऊ लागला, जागेत म्हणजे दुपारी जागे असतात मला आता कळालं माणसं. घड्याळीचा शोध घेता 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 त्याला पिवळं 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 अनुभव होऊ लागला. बरं का, त्याला अनुभव होऊ लागला की महाराजांची घड्याळ इथं आहे. अनुभव होता 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 काही क्षणात त्याला घड्याळ दिसली. अर्थात घड्याळीचा अनुभव झाला पण त्याला त्याचा अनुवाद करता येत नव्हता. हा विषय पाण्यामधला आहे. अर्थात त्याला त्या घड्याळीचा अनुभव आहे आणि जर अनुवाद करायला गेला असता तो वर आला असता का हो, नसता आला. अर्थात त्याला त्या घड्याळीचा अनुभव आहे पण त्याला अनुवाद करता येत नाही. तसा योगी महात्म्याला समाधी अवस्थेचा अनुभव आहे पण त्याला अनुवाद करता येत नाही. हा झाला पहिला वर्ग, सोडून द्या. दुसरा वर्ग घ्या, अनुवाद असतो पण अनुभव नसतो. या वर्गात जर कोण असेल तर तुम्ही आम्ही आहेत महाराज. ज्या ज्ञानोबरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे तो ज्ञानोबरायला हाच अर्थ सांगायचा आहे असं सांगता येणार नाही. आपण याचा अनुवाद करू शकतो, आपल्याला अनुभव नाही. जेत अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. याचा आपल्याला अनुवाद आहे, अनुभव नाही. जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनू. हे सगळं चिंतन पाहून घ्या. याचा आपल्याला अनुवाद आहे पण अनुभव नाही. हा झाला दुसरा वर्ग. तिसऱ्या वर्गाचं चिंतन करा. अनुभवही नसतो आणि अनुवाद देखील नसतो. या वर्गात जर कोण असेल तर पशु पक्षी आहेत. त्यांना कुठला अनुभवही नाही आणि त्यांना कुठला अनुवाद देखील नाही. चौथ्या वर्गाचं चिंतन करायचं आहे. त्या वर्गात जर कोण असतील अनुभवही असतो आणि अनुवाद देखील असतो. या वर्गात जर कोण असतील तर माझे संत आहेत, माझे साधू आहेत. त्यांना अनुभवही असतो आणि अनुवाद देखील असतो. बर का पिंटू महाराज, संत महात्मे अवनी तलावरती अनुभव सांगण्यासाठी आपलं जीवन सुखमय समाधानकारक होण्यासाठी संत महात्मे अवनी तलावरती आल्याच्या नंतर आपल्याला अनुभव आणि अनुवाद देत असतात. ज्या माता माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथे जमलेला आहात, त्या माता माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकच गोष्ट घेऊन जायची, ती म्हणजे श्रद्धा आणि ते म्हणजे विश्वास. काहीच आजच्या कीर्तनामधून घेऊन जाऊ नका, हे नेल्याशिवाय राहू नका. ज्या माता माऊलीला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पंढरपूरची वारी सोडली नाही. आणि निर्धारी आन नाही, आणि निर्धारी
दिलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, या न्यायाने गोपाईने गोपाजीने. आत्याला काय म्हणत होता तुम्ही? आत्याच म्हणत होता ना सर्वजण, कारण आत्या इथंच जीवन गेले आत्याचं सर्व. म्हणून आपण सर्वजण आत्या, आणि आत्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त अनुभव आणि अनुवाद प्रतिपादन केला बरं का. तोच साधू संतांनी आपल्याला दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय अनेक संत महात्म्याने अनुभव आले अंगा, ते या जगात देत असे कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील. तुका मने चाखोने सांगे, मज अनुभव आहे अंगे. किंवा तुकोबराय अजून एका ठिकाणी वर्णन करत असताना म्हणतात, सेवित्व हा रस वाटी तो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी. किंवा संत महात्मे वैकुंठाहून येतात कशासाठी, तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. येथे उपकारासाठी आले घर जावई, क्या बात आहे. घर जावई कोठे, घर जावई आले उपकारासाठी आले घर जावई, आले घर जावई, आले घर जावई. उपकारासाठी आले घर जावई कोठी, घर जावई कोठी, आले घर जावई कोठी. उपकारासाठी आले घर जावई कोठी, आले घर जावई कोठी, येथे साठी आले घर जा वैकुंठी. संत महात्मे आवनी तलावर आल्याच्या नंतर अनुभव आणि त्याचा अनुवाद प्रतिपादन करत असतात. तसंच प्रस्तुत अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय स्वतःला आलेला अनुभव आणि त्याचा अनुवाद अभंगाच्या पहिल्या चरणात. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप अत्यंत गोड प्रमाण महाराजांनी दिलं. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करत असताना म्हणतात, पहिला शब्द माऊलीने वापरलेला आहे रूप. भगवंताच्या रूपाविषयी अनेक शास्त्रकारांनी आपलं मत मांडलेलं आहे.
प्रत्येक शास्त्रकाराने जरी मत मानलं असेल तरी फक्त जरी वर्णन केले असेल त्या शास्त्रकाराने फक्त देवाचंच वर्णन केलेलं आहे, दुसरं कुणाचं वर्णन आहे. कितीही शास्त्रकाराने आपापलं मत मानलं असेल फक्त देवाविषयी मत मानलेलं आहे. थोडं सोपं येऊन सांगतो, आपल्या आनंदवाडीमध्ये यायला एकच रस्ता आहे का अनेक रस्ते आहेत? हो बोला की राव, मी मराठीतच बोलतोय ना, बोला ना. एकच रस्ता आहे का अनेक रस्ते आहेत? हो बाबा बोला ना, तुम्ही इथलेच आहेत ना, तुम्ही एकच रस्ता आहे का अनेक रस्ते आहेत? बोला की राव, एकच रस्ता एका गावाला कुठं असतो का? अनेक रस्त्याने येता येत असेल का नाही? होय तरुण मंडळी, अनेक रस्ते आपल्या आनंदवाडी गावाला आहेत. वेगवेगळ्या रस्त्याने जरी आलं तरी कुठं येणार आहे? आनंदवाडीमध्ये येणार आहे. तसं वेगवेगळ्या जरी शास्त्रकारांनी वर्णन केलेलं असलं तरी वर्णन फक्त देवाचंच आहे. म्हणून रूप या विषयावरती चिंतन न करता रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया असा असणारा तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या रूपाविषयी आपण कितीही चिंतन केलं तरी फक्त देवाचंच करणार आहेत. रूप पाहता दुसरा शब्द वापरलेला आहे, पाहता. दृश्य पश्यती म्हणजे पाहणे आणि दृश्य ज्ञानम म्हणजे पाहणे किंवा जाणणे. मग ज्ञानोबारायने रूप पाहिलं का जाणलं? सांगा ना बाबा, ज्ञानोबारायने रूप पाहिलं का जाणलं? बोला की, जाणून पाहिलं का पाहून जाणलं? हो बाबा बोलाव, काय केलं? पाहून जाणलं किंवा जाणून पाहिलं. ज्ञानोबाराने त्या देवाचं, त्या भगवान परमात्म्याचं रूप कशाने? रूप पाहता. पुढे शब्द वापरलेला आहे लोचन. लोचन म्हणजे काय? हे म्हणतात लोणच. लोचन म्हणजे डोळे. या लोचनाने, कुठल्या? या लोचनाने त्या भगवंताचं रूप पाहिलं आणि माऊली म्हणतात मला काय झालेले आहेत? सुख झाले ओसाजनी, मला सुख प्राप्त झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. या भगवंताचं, त्या भगवंताचं या लोचनाने रूप पाहिल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये, एक मिनिट, या लोचनाने त्या भगवंताचं रूप पाहिलं, माझ्या जीवनामध्ये सुख झाले ओसाजनी, सुखाची प्राप्ती झालेली आहे, समाधानाची प्राप्ती झालेली आहे. मग असं रूप पाहिल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असेल, समाधान प्राप्त होत असेल. अनेक साधक मंडळी ज्ञानोबारायकडे प्रस्ताव मांडलेला आहे. ज्ञानोबाराय, बऱ्याच वेळ झालं तुम्ही भगवंताच्या रूपाचं आम्हाला चिंतन सांगता, बऱ्याच वेळ झालं भगवंत असा आहे म्हणता, पण त्या भगवान परमात्माचे नाव तरी आम्हाला सांगा ना. तो हा विठ्ठल
प्रमाण सांगितलंय म्हणल्यावर त्याचा अर्थ काय काय ढिला होईल का? आता गोडच सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या. अगदी थोड्या वेळामध्ये कीर्तन संपलं माझं. अगदी 20 मिनिटामध्ये आता कीर्तन सेवेला पूर्ण विराम देत आहे. पण तत्पूर्वी जे काही सांगणार आहे अत्यंत एकाग्र मन करून ऐका. अत्यंत गोड प्रमाण पप्पू महाराजांनी दिलेलं आहे. वा पप्पू आता एकदा पोले मला नाही देणार, मी माऊली ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अत्यंत गोड भगवंताच्या नावाचा परिचय करून देत असताना दिलेला आहे. तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. केशव भाऊ, तुमचं केशव नाव खरंच केशवासारखंच ठेवलेलं आहे. ऐका आता. अत्यंत गोड आहे बरं का महाराज, ऐकण्यासारखं आहे. महाराजांचं नाव बी केशवच आहे वाटतं. सगळे केशवच आहे तिथं. कुठल्याही संप्रदायाची कसोटी करत असताना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असाव्या लागतात. आपण हा नित्याने अभंग ऐकतो, रोज नवे नवे घडी घडी सारखं सारखं आपण याचं चिंतन करत असतो. हा अभंग प्रत्येकाच्या पाठ आहे. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा अर्थ सांगत असताना माऊलीने अत्यंत गोड सांगितलेला आहे. बघा, कुठल्याही संप्रदायाची कसोटी करत असताना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असाव्या लागतात. तो संप्रदाय अनादी असला पाहिजे, त्या संप्रदायाचे ज्ञान कर्म उपासना ही साधने असली पाहिजेत, आणि त्या संप्रदायाची देवता कृष्ण महाराज वेदबोधित असली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. सध्याच्या काळामध्ये अनेक संप्रदाय आहेत. त्या अनादी आहेत का नाहीत हे मला माहीत नाही, पण जो संप्रदाय अनादी आहे, ज्या संप्रदायाचे ज्ञान कर्म उपासना आहेत आणि ज्या संप्रदायाची देवता वेदबोधित आहे ना, त्या संप्रदायामध्ये गेल्याशिवाय राहू नका. पण सध्याच्या काळामध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण ते संप्रदाय काय अनादी नाहीत गड्या. हे मात्र छाती ठोकपणे सांगू शकतो. माझा संप्रदाय अनादी आहे. युगे 28 विटेवरी उभा. पहिला वर्ग चिंतन संपलं. माझा संप्रदाय ज्ञान कर्म आणि उपासना ह्या साधनेमध्ये दृढ आहे, आणि माझा संप्रदाय, माझी देवता ही वेदबोधित आहे. श्याम महाराज कशी वेदबोधित आहे लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळामध्ये माता माऊली, एखादा मुलगा जर सोमवारी जन्माला आला असेल म्हणजे आजच्या दिवशी, त्याचं काय नाव ठेवायचा? तो महादेव नाव ठेवायचा, शंकर नाव ठेवायचा. एखादा मुलगा गुरुवारी जन्माला आला तर काय नाव ठेवलं जायचं? दत्तात्रय, माऊली. कारण माऊलीचा जन्म गुरुवारी झालेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज त्या दिवशी का? नाही, मी वद्य एकादशीला जन्माला आलोय म्हणून माझं नाव माऊली ठेवलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये शनिवारी एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं नाव मारुती, हनुमंत हे ठेवल्या जायचं. पूर्वीच्या काळामधलं सांगतोय. माझं चिंतन इथं आहे, देवता वेदबोधित कशी असते. तसंच काही मंडळी शुद्ध एकादशीला जन्माला आले असतील म्हणून त्यांचं नाव केशव, विठ्ठल, माधव देवाचं नाव ठेवले असेल. काही मंडळी वद्य एकादशीला जन्माला आले असतील म्हणून त्याचं नाव एकनाथ, तुकाराम, अन्य संतांची नावं दिलेली असतील. पण माझं चिंतन इथं आहे की ज्या विठ्ठलाला वेदबोधित म्हणलेलं आहे, आपली देवता ही वेदबोधित आहे. एक श्रुती आहे, त्याचं मंथन करायचं आहे, घुसळण करायचं आहे. मग घुसळण करून 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 आपल्याला विठ्ठल शब्द काढायचा आहे. विठ्ठल शब्दाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपली देवता ही वेदबोधित आहे. आपल्या परिसरामध्ये सर्व मंडळी गायी पाळता ना, गावरान गायी पाळता. आपण गोभक्त आहात. सर्व परिसरामध्ये गायी पाळतात. काही मंडळी दुधासाठी म्हैस पण पाळत असतील. पण सकाळी रात्री आपण दूध काढल्याच्या नंतर माता माऊली पातेल्यामध्ये गरम करता. गरम करूस्तोवर आपण जेवण करता आणि ते दूध चांगलं भाकरीसारखी साई येते त्याच्यावरती, आणि साई आलेलं दूध पातेलं खाली ठेवून त्याच्यात लगेच मुरवण टाकता का? त्या आजी म्हणतात टाकतात. गरम दुधात कुठं मुरवण असतं का? नाही. त्याला थंड होऊन देता, कोमट होऊन देता, आणि त्यामध्ये मुरवण म्हणा, इरजण म्हणा आपण त्याच्यात टाकतो. ते टोपण झाकतो. सकाळी उठल्याच्या नंतर सडा सामर्जन करून देवपूजा करून आपल्या घरातली माता माऊली म्हणा, आपली आई म्हणा, हातामध्ये पळी घेते आणि घुसळण करते. बरोबर आहे ना? बघा, आहे का? बरोबर आहे. म्हणजे हातामध्ये रवी घेते
आणि घुसळण करायला सुरू करते. मग ते घुसळण करून 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 त्याच्यामध्ये दगडाचा गोळा तयार होतो. बरोबर आहे ना? नाही, लोण्याचा गोळा तयार होतो. तसं आपल्याला ह्या श्रुतीचं मंथन करून 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 विठ्ठल शब्द काढायचा आहे. श्याम महाराज आपल्या समोर श्रुती गातो बघा. सभूमी विश्वतो हृत्वात आद्य तिष्ठत दशांगुल या शब्दाची अर्थात या श्रुतीचं आपल्याला घुसळण करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला विठ्ठल शब्द काढायचा आहे. सभूमी विश्वतो हृत्वात वी मधलं विश्वतो हृत्वात मधलं वी घ्या, आद्य तिष्ठत मधलं ठ घ्या आणि दशांगुल मधलं ल घ्या. मग सर्व शब्द मिळून होतो काय होतो? माधव. बरोबर आहे ना बाबा? बघा ते बरोबर आहेच म्हणते. लक्ष देऊन ऐका. सभूमी विश्वतो हृत्वात आद्य तिष्ठत दशांगुल. सभूमी मधलं वी घ्या, आद्य तिष्ठत मधलं ठ घ्या आणि दशांगुल मधलं ल घ्या. मग सर्व शब्द मिळून काय होतो? माधव. बरोबर आहे ना? काय होतो? मग म्हणा विठ्ठल सर्वांचं रक्षण करतो, जो सर्वांचं लालन करतो, जो सर्वांचं पोषण करतो त्याला विठ्ठल असं म्हणतात. तो म्हणजे निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा आणि हा म्हणजे सगुण साकार असणारा भगवान परमात्मा. तो म्हणजे निर्गुण निराकार आणि हा म्हणजे सगुण साकार. तो हा विठ्ठल बरवा आणि पुढं शब्द वापरलेला आहे तो हा माधव बरवा. पुढं शब्द वापरलेला आहे माधव. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. जो लक्ष्मीचा पती आहे त्याला माधव असं म्हणतात. असा अभंगाच्या या चरणाचं चिंतन आहे. पण याच्यात मी एक चिंतन करत असतो. कृष्णा महाराज 2 मुद्दे या अभंगामध्ये या चरणामध्ये पाडत असतो. पिंटू महाराज तो हा विठ्ठल बरवा या पदाने भगवान परमात्मा रूपाने सुंदर आहे असं घ्या आणि तो हा माधव बरवा या पदाने भगवान परमात्मा गुणाने सुंदर आहे असं घ्या. विठ्ठल ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहात त्यांच्याच निमित्ताने एक थोडीशी कथा सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बघा तो हा विठ्ठल बरवा या पदाने भगवान परमात्मा रूपाने किती सुंदर आहे आणि तो हा माधव बरवा या पदाने भगवान परमात्मा किती गुणाने सुंदर आहे. थोडक्यामध्ये चिंतन करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बघा भगवान परमात्मा खरंच सुंदर आहे का हो? असं म्हणूच नका ना. ज्याने हा 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे तो सुंदर नसेल का? राजस सुकुमार मदना पुतळा. राजस सुकुमार मदना पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोकनिया. देव किती सुंदर आहे. इतका सुंदर देव आहे पण त्याच काळामध्ये असा भगवान परमात्मा सुंदर होता. किती सुंदर होता त्याचं चिंतन आपण करू शकत नाही. पण आपल्या आत्यासारखी एक निष्ठेची माता माऊली दर महिन्याला दर वर्षाला पंढरपूरला जायची हो. माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जायची, निष्ठेने जायची, श्रद्धेने जायची. त्या भगवान परमात्म्याने गीतेमध्ये अत्यंत गोड वर्णन केलेलं आहे. श्रद्धा मांडभते ज्ञानम तत्परसयेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती नची रेनाधिगच्छति. अशी ज्याची निष्ठा आहे, अशी ज्याची श्रद्धा आहे ती माझी आज्ञा होती. पण त्याच गावामध्ये एका माता माऊलीला असा गर्व झालेला होता
की या जगामध्ये माझ्यासारखं सुंदर लावण्य घन कोणी नाही. माझी आत्या म्हणायची, अगं बाई एकदा तरी माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे चल, माझा देव किती सुंदर आहे हे पहा. पण त्या माता माऊलीला इतका अभिमान झालेला होता, गर्व झालेला होता की या जगामध्ये माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही. खरंच सुंदर होती हो. बघता काय, पान खायला तरी तू दिसत होत. आता तुम्हाला माझ्या दिसणार नाही, पण त्या माता माऊली इतकी लावण्य घन सुंदर होती. आपण काळे असलो, काळे सावळे असलो, गोरे असलो तरी दाढी केल्याशिवाय राहत नाही. आपण गोरे असलो तरी पावडर फॅरेन लवली लावल्याशिवाय राहत नाही. पण ज्या देवाने आपल्याला ओरिजिनल चेहरा दिलेला आहे, त्या देवाचं आपण चिंतन करतो का हो? नाही ना करत. ते चिंतन माझ्या आत्याने केलं. ह्या माझ्या आत्याने केलं, तेव्हा त्यांना माझे भाचे असतील, भाऊ असतील, त्यांनी त्यांचा सांभाळ केला बरं का. सध्याची काळ अत्यंत कठीण काळ आहे. आईला सांभाळायला तयार नाही. ज्याने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये आपल्याला सांभाळलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला हा जग दाखवलेला आहे, साधू दाखवलेले आहेत, संत दाखवलेले आहेत, या मृदंगाचार्यासारखे आपल्याला मृदंग वादक दाखवलेले आहेत. हे जी मंडळी गातात, या गाणारासारखी गाणारी मंडळी आपल्याला दाखवलेली आहेत. अशा माता माऊलीने आपल्यावर उपकार केलेले आहेत. पण ते उपकार सध्या आपण विसरत आहोत. सध्याचा काळ एवढा बिकट चालू आहे. पण हा दंदने परिवाराचं कौतुक केलं पाहिजे. खरंच कौतुक केलं पाहिजे. भावाला भाव म्हणायला तयार नाहीत, बहिणीला बहीण म्हणण्यासाठी सध्याचा काळ तयार नाही. एक चलोचा नारा सध्या चालू आहे. मी आणि माझी मुलं, मी आणि माझा परिवार, कामापुरता मामा. आपल्या स्वार्थापोटी माणसं माणसाला बोलतात, पण पूर्वीचा काळ असा नव्हता बरं का. निष्ठेने जीवन जगणारी मंडळी होती. माझ्या आत्याने समोर गोपाबाईने आपलं जीवन निष्ठेने जगले, म्हणून आज 7वं पुण्य स्मरण सामान्य नाही. 10वा कुणाचा होईना, 13वा कुणाचा साजरा होईना, कुणाचं वर्ष श्राद्ध होईना, पण आज एका आत्याचं पुण्यस्मरण 7वं नो हे असामान्य. अशा परिस्थितीमध्ये त्या माता माऊलीला गर्व झाला होता. आणि माझ्या आत्या म्हणायच्या, अगं बाई एकदा तरी पंढरपूरला चल, माझा देव सुंदर आहे, लावण्य गुण आहे, घड्याळ पुढे चाललेली आहे, वेळ कमी आहे, म्हणून माघवारी जवळ आलेली आहे. दर महिन्याला आत्या म्हणायच्या, अगं बाई माझ्या एकदा तरी पांडुरंग परमात्म्याकडे चल. येणारी माघवारी आहे. आत्याला सांगितलं, आत्या या माघवारीला मी पंढरपूरला येणार आहे. तुम्ही म्हणता ना तुमचा देव सुंदर आहे, लावण्य घन देव आहे, या वारीला मी पंढरपूरला येणार आहे. आत्याला आनंद होऊ लागला की मी आता या माता माऊलीचा गर्व नाहीसा करणार आहे, तिचा अभिमान घालवणार आहे. तिच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, रजगुण, तमगुण जे वाढलेले आहेत त्याची वृद्धी करून सत्वगुणाची वृद्धी करणार आहे. याचा आनंद माझ्या आत्याला होऊ लागला. बघता काय आनंदवाडी कर, पाहता पाहता
आलेली आहे. कृष्णा महाराज पंचमी तिथीचा पूर्णत्वाकडे जात आहे. षष्ठी तिथीचा उगम झालेला आहे. अष्टमी तिथी आलेली आहे. आत्याने सांगितलं परवा दसमी आहे, आपल्याला आनंदवाडी मधून पंढरपूरला जायचं आहे. विठ्ठला विठ्ठला लक्ष देऊन ऐका, आपण आनंदवाडी मध्ये फक्त देहाने राहायचंय, मनाने वाणी पंढरपूरला जायचं. माघवारीला वारी कोण कोण करता याच्यामध्ये? आपण निष्ठेची वारी करणारी मंडळी आहात. पंढरपूरला जाता ना? हो बोला ना. पण आत्याने सांगितलं चला उद्या सकाळी ठीक 8 वाजता गंगाखेड मध्ये गाडी आपल्याला आहे. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता त्या माता माऊलीने पिशवी भरलेली आहे, आपली पडशी भरलेली आहे. त्याच्यामध्ये आपली एक टायमाची जेवणाची शिदोरी घेतली. तुम्ही आपण सर्वांनी घ्या. चला वेळ कमी आहे. कंडक्टरनी बेल वाजवली. 5 मिनिटांमध्ये गाडी निघणार आहे. आमची आत्या गाडीमध्ये बसलेली आहे. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता ती माता माऊली गाडीमध्ये बसलेली आहे. तुम्ही आम्ही गाडीमध्ये बसा. कंडक्टरने बेल वाजवली, गाडी निघलेली आहे. जशी गाडी निघाली तशी येरमाळे मार्गेच पंढरपूरला जाता तुम्ही. हा गाडी येरमाळ्यामध्ये गेली. कंडक्टरने बेल वाजवली. 10 मिनिटं गाडी थांबणार आहे. जेवणासाठी गाडी थांबत आहे. माझ्या आत्याने जी काही मधुकरी आणलेली होती, सीधा सामग्री आणली होती, ती काढलेली आहे. माझ्या आत्याने ती सीधा सामग्री खायला सुरुवात केली. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता त्या माता माऊलीने ती शिदोरी काढली आणि खायला सुरुवात केली. तुम्ही आम्ही देखील खायला सुरुवात करा मनाने. अजून पंक्तीला वेळ आहे. पुन्हा 10 मिनिटांनी कंडक्टरने बेल वाजवलेली आहे. गाडी पंढरपूरच्या दिशेने निघत आहे. चला बसा. सर्व मंडळी बसलेली आहे. पांडुरंग परमात्म्याचं चिंतन चालू आहे. काय चिंतन चालू आहे? विशशिकला रवी शशिकला लोमडिया. बघता बघता गाडी कुर्डुवाडीमध्ये आलेली हो. वारसी गेली. पाहता काय शेटकर फाटा आलेला आहे. बघता बघता पंढरपूरमध्ये गाडी पोहोचलेली आहे. ज्या ठिकाणी सोलापूर चौक ते मुरली चौक, आपला कुर्डुवाडी चौक, त्या चौकामध्ये गाडी उभा राहिलेली आहे. या वारकरी संप्रदायाचं एक दैदिप्यमान हिरा, विद्या वाचस्पती वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार यांनी त्या चौकामध्ये डाव्या हाताला एक सुंदर मंदिर बांधलेलं आहे. कशाचं मंदिर बांधलेलं आहे सांगा ना. बोला. पंढरपूरची वारी केली ना तुम्ही? बोला. कशाचं मंदिर बांधलेलं आहे? विष्णू सहस्रनामाचं मंदिर बांधलेलं आहे. जेव्हा पंढरपूर मध्ये जाताना हे चिंतन करा. आपण पंढरपूर मध्ये गेलात, पुरुष मंडळी आणतात घोंगड्या आणि महिला मंडळी आणतात बांगड्या. याच्यापेक्षा आपण पंढरपूर मध्ये गेल्यावर काय करत नाही. विष्णू सहस्रनाम गेलं पुढे चला. बघता काय दगडी फूल आलेला आहे. कंडक्टरनी बेल वाजवली. ज्यांना चंद्रभागेकडे जायचं आहे त्यांनी या ठिकाणी उतरून घ्या. माझ्या आत्याला आनंद होऊ लागला. गेली 1 महिना झाला मी प्रपंचामध्ये माझं मस्तक गुंपलेलं होतं, व्यापलेलं होतं. काही क्षणात, काही वेळेमध्ये हे मस्तक मला देवाच्या चरणावर ठेवायला मिळणार आहे. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता त्या माता माऊलीला अभिमान होऊ लागला की ज्या त्यांची 1 वर्ष झालं माझ्या मागे कटकट आहे, त्या कटकट थांबणार आहे.
त्या आत्यांचा देव सुंदर का मी सुंदर याची परीक्षा आज होणार आहे. माझ्या आत्याला आनंद होत होता, पण त्या माता माऊलीला देखील आनंद होत होता की ही कटकट बंद करायची, ह्या परीक्षेमध्ये मला पास व्हायचे. पाहता पाहता ही दिंडी सर्व वाळवंटामध्ये आलेली आहे. पवित्र चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे, सगळा विधी उरकलेला आहे. माझा प्रश्न इथे एक आहे, वाळवंटामध्ये दर्शन, देवपूजा, स्नान झाल्याच्या नंतर तिथं पहिलं दर्शन घेतलं जातं. कुणाचं हो? बोला ना, कुणाचं दर्शन घेतलं जातं? पुंडलिकरायाचं. असेच उत्तर द्या, कीर्तन लवकर संपेल. पुंडलिकरायाचं दर्शन मनोभावे घेतलेलं आहे. चला पुढं. आत्याबाई पुढे चलत आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवला. आपल्या जीवनामध्ये विठ्ठल 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 याच्या व्यतिरिक्त काहीच घेतलं नाही. रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा जप करत करत भगवंताच्या दारामध्ये ही दिंडी आलेली आहे. माझा दुसरा प्रश्न इथं आहे, ऐका हो, ऐका ना. बघा, आत्याबाई माझ्या दारामध्ये आलेल्या आहेत. कुणाच्या? देवाच्या. बर का, पहिलं दर्शन कुणाचं घेतलं जात असतं सांगा ना, सांगा. तुमचं काय मत आहे बाबा? नामदेवराय, तुमचं काय मत आहे बाबा? तुमचं काय मत आहे बाबा? बोला ना. लक्ष देऊन ऐका, अत्यंत गोड उत्तर दिलेलं आहे आपण. पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर, स्नान संध्या विधी झाल्याच्या नंतर, देवाच्या रावळ्यात गेल्याच्या नंतर, हे जे प्रपंचामध्ये संसारामध्ये अन्य ठिकाणी आपलं डोकं काम करत विकाराने ओतप्रोत भरलेलं आहे. हे चोखोबरायांच्या समाधीवरती डोकं ठेवायचं आणि चोख करून घ्यायचं. काय करून घ्यायचं बोला? हे मस्तक चोख करायचं आणि पुढे यायचं, नामदेवरायाचं दर्शन करायचं. माझ्या आत्याने तीच पद्धत केली हो. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता, त्या आत्याने सुद्धा तीच प्रक्रिया केली. दिंडी पुढे आलेली आहे. दर्शन बारी वरून नव्हती, खालूनच होती. समोर या, तिथं पोलीस प्रशासन उभं असतं. काही मोबाईल, काही वस्तू खिशात आहेत का याची चेकिंग होते. पुढं चला. पुढं आल्याच्या नंतर तिथं देवाच्या पंचधातूच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या ओलांडावरी चला. एक चौकट आहे, आत प्रवेश करा. माझ्या आत्यांनी, माझ्या गोपाबाईंनी पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये प्रवेश केला. केशव भाऊ, डाव्या हाताला एका देवाचं मंदिर आहे. बोला ना, कोणाचं आहे? कीर्तन पुढे जात नाही, बोला. कोणाचं मंदिर आहे? वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्याला नमस्कार करा. पुढे चला. जिथं अखंड विना पहारा चालू आहे, त्या विनेकऱ्याचं दर्शन करा. श्याम महाराज. माझी आत्याबाई पुढे आहे, ज्या माता माऊलीला गर्व झाला होता, पप्पू महाराज. ती माता माऊली मागे चालत आहे. पिंटू महाराज, आपण मागे चालायचे. काय आनंदामध्ये हा सोहळा चालू आहे. आनंदाची डोही, आनंद तरंग या नेने माझी आत्याबाई समोर आलेली आहे. गरुड खांबाला आलिंगन घातलेलं आहे. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता, तिने सुद्धा आलिंगन घातलं. समोर आली, ज्या ठिकाणी देवाचं 50 फुटावून दर्शन होतं, त्याला आपण मुख दर्शन म्हणतो. आत्याबाईने मुख दर्शन केलं. काही क्षणात माझं हे दर्शन मस्तक भगवंताच्या चरणावरती ठेवणार आहे. आत्याबाई पुढे आलेल्या आहेत. ज्या माता माऊलीला खरंच गर्व झाला होता ना, ती माता माऊली पुढे आलेली आहे. हो, बघता काय टाळी वाजवली आणि माझ्या आत्याबाईला म्हणू लागले, आत्याबाई एवढा काळा कूट असणारा भगवान परमात्मा
विठ्ठल आत्याबाई पुढे येतात. समोर देवाचं शेजघर आहे, त्याचं दर्शन करा कृष्ण महाराज बर का. माघवारीला ज्यांना जायला जमत नाही त्यांची वारी आज सफल होईल. पुढं चला. इथं माणसं मोजायची प्रशासनाने मशीन ठेवलेली आहे. त्याच्यातून पुढे या. पुढं आल्याच्या नंतर एका काचामध्ये, काचाच्या पेटीमध्ये वेद नावाचा ग्रंथ ठेवलेला आहे, त्याचं दर्शन करा. माझा पुढे एक प्रश्न आहे तुम्हाला. एका संतांच्या, एका साधूच्या पादुका आहे, तिथं कोणाच्या आहेत बोला ना. तिथं तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत, दर्शन करा. पुढे चला. आत्याबाई पुढे येत आहेत, पुढे सरसावत आहेत. काही क्षणामध्ये मला हे माझं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवायचं भाग्य मला प्राप्त होणार आहे. आत्याबाईने दर्शन घेतलं पांडुरंग परमात्म्याचं. कृतकृत्य झालो. इच्छा केली ज्या माता माऊलीला गर्व झाला होता ती माता माऊली देवाच्या समोर आली. काय गर्व असतो एखाद्या माणसाला या सौंदर्याचा. किती गर्व असतो बघा ना. माझं कपाळ मी या भगवंताच्या चरणावर ठेवलं तर माझं कपाळ काळं होईल इतका अभिमान त्या माता माऊलीला झाला होता. म्हणून कपाळ भगवंताच्या चरणावरती न ठेवता भगवंताला या बोटाने स्पर्श केला. जसा करंट बसतो असा करंट त्या माता माऊलीला बसला. आणि माझ्या देवानी किती रूप राजस कुमार केला. राजस कुमार मदना रवी शशिकला रवी शशिकला लोपलिया कस्तुरी देव लावण्य गण सुंदर रूप धारण केलेला आहे. माऊलीला गर्व झाला होता. त्या माता माऊलीने देवाच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर माझ्या देवाच्या पायाला खोलगा पडलेला आहे बरं का. आज तागाय सुद्धा आपल्याला खोलगा बघायला मिळेल. माझा प्रश्न इथं आहे की देवाच्या कुठल्या पायाला हात लावल्याच्या नंतर खोलगा पडलाय एवढं उत्तर द्या. माझं कीर्तन संपलं गड्या. डाव्या का उजव्या? पूर्व दिशा इकडे आहे ना. तुम्ही उत्तरच सांगू नका. तुम्ही देव लयच निष्ठेने पाहिलाय. मला यांच्याकडून एकदा ऐकू द्या ना. देवाच्या डाव्या का उजव्या पायाला खून पडली हो बाबा? हो उपरण्यावाले बाबा, तुमचं मत सांगा ना. काय आपलं कुणाला तरी मतदान केलं एक तर बाद होईल नाही तर माणूस निवडून येईल. एकच होईल. देवाच्या उजव्या का डाव्या पायाला खून आहे हो? सांगा ना. तुमचं काय मत आहे हो? तुमचं काय मत आहे हो? उजव्या ना? बरोबर. आपण पंढरपूरला गेलो ना, निष्ठेने पंढरपूरची वारी करत जावा. करत आहात, करत राहणार आहेत हे मला माहीत आहे. आपण निष्ठावान मंडळी आहात. ज्या आत्याबाईने आपलं जीवन फक्त पांडुरंग परमात्म्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील आपल्या परिवारातील मंडळी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपण्यासाठी जीवन घालवलं बरं का. म्हणून भगवंताच्या कुठल्या पायाला खुने महाराज? डाव्या पायाला खुने.
कधीही पंढरपूरला गेलात तर आपल्याला पाहायला मिळेल भगवंताच्या डाव्या पायाला खूण आहे. ज्या माता माऊलीला गर्व झाला होता त्या माता माऊलीचा देवाने उद्धार केला. म्हणून असा भगवान परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर असा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा रूपाने देखील सुंदर आहे. सुंदर पणाची सांगता सुंदरपणाची साम्यता. पखवाजा बदललाय म्हटल्यावर आता मला अजून चलून द्यावा लागेल अर्धा तास. आम्हाला पुढं नेवास्याला कीर्तनाला जायचं असल्यामुळे अगदी 10 मिनिटामध्ये मी सेवा संपवणार आहे. अत्यंत गोड प्रमाण महाराजांनी नाटातलं दिलं. आता संस्थेत असताना नाटपाठ केले पण थोडं आता लक्षात येते. म्हणून सुंदरपणाची साम्यता. असा भगवान परमात्मा रूपाने जेवढा सुंदर आहे तेवढाच भगवान परमात्मा गुणाने देखील सुंदर आहे. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी शोभत असे. किंवा ज्ञानोबरायांना विचारा ऐका येश श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरे वस्ती जेत. म्हणून तो भगवंतू भगवान परमात्मा 6 गुणाने भगवान परमात्म्याचं जरी वर्णन केलं तरी आपली वाणी अपुरे पडेल. म्हणून एकच प्रमाण सांगतो काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. एवढं पुण्य संपादन करण्यासाठी माऊली माता तुम्ही काय केलं तर बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. माझ्या जीवनामध्ये अनेक पुण्य संपादन करण्यासाठी मी काय केलं पुण्य केलं. किती पुण्य केलं. जेवढा निर्जीव पकवास तुम्ही इतका सुंदर वाजवतो इतकं पुण्य मी केलं. इतकं पुण्य केलं मी सांगत नाही तुकोबाराय सांगतात तिळे तिळे पुण्य साचा तिळे तिळे पुण्य साचा पडे तिळे तिळे पुण्य साचा पडे पुण्य साचा पडे तिळे तिळे पुण्य साचा पडे बहुता जन्मी जोडे बहुता जन्मी जोडे पडे तरी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे. समागम घडे संतांचा संत महात्म्याचा समागम घडावासा असं वाटत असेल तर आपल्याला पुण्य करावं लागेल. गाड्या 1 एकरची 2 एकर करा 2 एकरची 4 एकर करा 4 एकरची 10 एकर करा. एका गाड्याची 2 गाड्या करा 2 एका बंगल्याचे 2 बंगले करा. एका फ्लॅटचे 2 फ्लॅट करा. असे कितीही इस्टेट कमवली ती तुमच्या अंतकाळाला धावून येणारी नाही. पण एकदा रामकृष्णारी म्हणा 2दा म्हणा 5दा म्हणा 1000दा म्हणा त्याचं पुण्य तुम्हाला अधिक मिळल्याशिवाय राहणार नाही. ज्या आईने आपल्या जीवनामध्ये पुण्यच केलंय त्या आत्यांचं किती पुण्यवान असेल.
आज त्यांचं पुण्यस्मरण होते आणि त्यांच्या पुण्यस्मरणाला 7व्या आळंदीहून बुवा येतोय म्हणजे काय सांगू पुण्य फळले भवताले सगळे हलवले हे चांगलेच उभाट्या पाया घालायला लागले. काळजी करू नका, ती थोडक्यात आवरायचा प्रयत्न करतो. एवढं पुण्य संपादन करण्यासाठी मला पुढे न्यायचं. तुम्हाला थोडंसं एवढं पुण्य संपादन केल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला उद्धार नाही घडे. आपण ज्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथं उपस्थित आहात, मग आपण वाईट मार्गाने जरी भगवंताकडे गेलोत आणि चांगल्या मार्गाने जरी गेलो तरी देव उद्धार पावल्या, देव आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आज कुठल्या का भावनेने या ठिकाणी येऊन बसा, पण त्याचं पुण्य मिळल्याशिवाय राहणार नाही. काही मंडळी जेवणाच्या भावनेने या ठिकाणी बसली असतील, काही मंडळी गाण्याच्या भावनेने, अन्य भावनेने आपण या ठिकाणी आलेला आहात. कुठल्याही भावनेने या, पण तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मी सांगत नाही, एक दृष्टांत सांगतो. ज्ञानोबाराच्या 2 ओव्या सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. लक्ष देऊन ऐका. आपल्या आनंदवाडी गावामध्ये येत असताना चांगल्या आणि वाईट भावनेवर बोलतो. चांगल्या भावनेने देवाशी समर्पित झाला तरी उद्धार, आणि वाईट भावनेने देवाशी समर्पित झाला तरी उद्धार. पप्पू महाराज बघा, गावामध्ये पहिली पाटी म्हणत, प्रवेश केल्याच्या नंतर पहिली पाट म्हणत असते, आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. गावाच्या मध्यभागी गेल्याच्या नंतर दुसरी पाटी म्हणत असते, आम्ही आपले आभारी आहोत. आणि गावाच्या बाहेर प्रवेश जात असताना तिसरी पाटी म्हणत असते, आपला प्रवास सुखाचा हो. बघा, दैव सुयोगाने त्या गावामध्ये माझ्यासारखे कीर्तनकार येतात, तुमच्यासारखे वादक येतात, यांच्यासारखे गायक येतात. गावामध्ये प्रवेश करत असताना पहिली पाटी म्हणत असते, आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. गावाच्या मध्यभागी गेल्याच्या नंतर दुसरी पाटी म्हणत असते, आम्ही आपले आभारी आहोत. आणि गावाच्या कार्यक्रम उरकून बाहेर जात असताना तिसरी पाटी म्हणत असते, आपला प्रवास सुखाचा हो. दुसऱ्या दिवशी दैव सुयोगाने त्या गावात येऊ नयेत पण आले कोण? चोर. पहिली पाटी म्हणत असते, आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. अर्ध गाव लुटल्याच्या नंतर दुसरी पाटी म्हणत असते, आम्ही आपले आभारी आहोत. आणि सर्व गाव लुटून जात असताना तिसरी पाटी म्हणत असते, आपला प्रवास सुखाचा हो. याला म्हणायचं संत वृत्ती. विठाला संपलं गड्या. आत्यासाठी 2च ओव्या सांगतो बरं का पप्पू महाराज, संपला आता. चांगल्या भावनेने वाईट भावनेने आपण गोदावरी काठेवरची मंडळी आहात, ऊस लावणारी मंडळी आहात. ज्यांनी ऊस लावलेला आहे, 11 महिने मेहनत घेतलेली आहे, त्यांना तो ऊस काय लागतो? कडू लागतो. काय लागतो? गोड लागतो. आणि जे त्याच्यावर घाव घालते त्यांना काय कडू लागतो का हो? नाही, गोडच लागतो. ज्याने झाड लावलेलं आहे त्याला ते झाड सावली देतं, आणि ज्याने त्याच्यावर घाव घातले त्याला काय ऊन देतं का पप्पू महाराज? नाही, सावली देतं. मी सांगत नाही, ज्ञानोबरांची भाषा आहे का? जो खांदावाया घाव घाली का लावोनी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने झाड लावलेलं आहे त्याला सुद्धा सावलीच, ज्याने घाव घातलेत त्याला सुद्धा सावलीच, ज्याने ऊस लावलेला आहे त्याला सुद्धा गोडच, आणि ज्याने तोडलेला आहे त्याला सुद्धा गोड. याला म्हणायचं संत वृत्ती. म्हणून आज या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण कोणत्याही भावनेने देवाकडे गेलात तरी आपला उद्धार होतो. जात असताना फक्त पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. या न्यायाने देवाकडे जात असताना पुण्य आणि पावन भावनेने आपण गेलात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, या न्यायाने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय करून घ्यावा, अशी सद्भावनाच्या या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्ताने व्यक्त करतो. आज परिसरामधील सर्व मंडळी, वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी आमचे कृष्ण महाराज असतील, बापू असतील यांच्या आज्ञेने, तसेच केशव भाऊ असतील, त्या सर्वांच्या आग्रहास्तव
ही सेवा करण्याची संधी आज मला या ठिकाणी प्राप्त झाली. 1 तासामध्ये काही बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अल्पासा माझ्या अल्पबुद्धीने. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, निष्ठा ठेवा. निष्ठानिष्ठी होणारच नाही. निष्ठा नाही ठेवली तर नक्की निष्ठानिष्ठी झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही विद्यार्थी सांभाळतो फक्त निष्ठेने बरं का. महाराज एकच सांगतो, माझी 14 महिने पुण्य किती असावं लागतं. माझी 14 महिने देव आहे का नाही याच्यावर सांगतो. काय कीर्तन सेवा संपवतो. माझी 14 महिन्याची मुलगी कृष्णा महाराज 20 फुटाहून म्हणजे दुसऱ्या मजल्याहून खाली पडली हो, पण काहीच झालं नाही. ही कृपा हा आशीर्वाद फक्त ज्ञानोबा राहायचा आहे बरं का. असं म्हणू नका या दंदने परिवाराच्या मागे आत्याबाईचा आशीर्वाद आहे. काहीच कमी पडणार नाही तुम्हाला. हा आशीर्वाद माऊलीचा मी इथं घेऊन आलेलो आहे. हा मारुतराव महाराजांचा आशीर्वाद आहे. मोतीराम महाराजांचा आशीर्वाद आहे. 1 गाडी नाही 10 गाड्या कधी घेतात, पण हे ऐश्वर्य तुम्हाला कधीच मिळणार आहे. हे जो समाधान आहे कौटुंबिक जीवनाचं, जी एकत्रित करण्याचं आज जे समाधान तुमच्या कुटुंबामध्ये आहे ते असंच अखंड राहो अशी माऊली ज्ञानोबा चरणी तुकोबराया चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्ही संत माझी आकडा, तुम्ही संत माझी आकडा, दिटीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेने एवढा होईल मी अभंगाचं शेवटचं. सर्व सुखाचे सुखाचे
बोलायचंच नाही आता. विठोबा रखुमाई हरे हरे गोपाल कुमारी दळेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरे हरे ज्ञानेश्वर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचा ठेवा असणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. माता देखील तोच आहे, पिता देखील तोच आहे. पिताहमश जगतो माता दाता पितामहम वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम इजुरेवच. आपली माता देखील तोच आहे असा असणारा तो भगवान परमात्मा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर. सुंदर असं आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण ही सर्वांनी खेळीमेळी सेवा केली, सर्वांनी ऐकली. काही चुकलं असेल मोठलट उपरणं घेऊन आलेलो आहे. शब्द याच्यात टाका, जे चांगले असतील ते घेतल्याशिवाय राहू नका. सर्वांनी घेऊन जा. सुंदर असं नियोजन. ज्यांची माईक सिस्टीम आहे त्यांचं नावच अत्यंत बाळूभाऊ आहे. खरंच तुम्हाला वंदन करण्यासारखी वंदनकर सिस्टीम आपली आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम.